ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण नवीन याच्यासाठी ते सगळे निर्णय घेतोय. आता काय करूया, आता आपण आणायचे प्रेझेंटेशन मागवलंय म्हणजे ते आपण काय बोललो त्यावरती आपण काय करू ना, काही नगरसेवक दोन्ही पक्षातले काही नगरसेवक आपण घेऊ असे की ज्यांना याचं पूर्ण नॉलेज आहे आणि त्यांना त्या कमिटीवर घेऊ की जेणेकरून येणाऱ्या पुन्हा भविष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स व्हायला नको आणि त्याचं इम्प्लिमेंट व्हावं या दृष्टिकोनातून. आता एक काम करू, आपण आता सगळ्यांचं मत कळालेलं आहे आणि सगळ्यांचं सेमच आहे. आपण आता प्रेझेंटेशन थोडा वेळ बघू आणि जर म्हणजे आता आणायचे आणले तर पुन्हा पुन्हा परत त्याच्यासाठी फक्त एक गोष्ट मी ऍड करतो, हा विषय फक्त लाईट लावायचा नाही, मित्रांनी 7 बाबी आहेत. सीसीएमए सेंटरला बसवणे, ऑक्टागोनल पोल जे आहे त्याचे फाउंडेशन, अर्थिंग, केबल जॉईंट करणे, खुदाईचं केबलिंग करणे, त्या ठिकाणी ब्रॅकेट कॉम्प्लेक्स बसवणे, एलईडी पत्रे बसवणे, केबल ज्या ठिकाणी दोष झालेला आहे ते शोधणे. सो हा पूर्ण विषय आहे. परंतु जसं खरंच साहेब म्हटले तसं जर सभागृहाने मान्यता दिली, आपण हा ठराव करून शासनाला पाठवू की आम्हाला आमच्या स्तरावरती ह्या करू देत, पण त्याला वेळ लागेल आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची मदत लागेल की ते पाठपुरावा करावा लागेल. इंडिव्हिज्युअल बल्ब बसवून त्या ठिकाणी कोण बसवणार, कुठली माणसं नाही हो, असं खास काय दोन आयुक्त साहेबांना वाचून दाखवते, आपल्याला काय तर बोलणे आणि अग्रीमेंट मध्ये गोष्टी दोन्ही बदल होतोय ते का वाचून दाखवा. टर्मिनेशन मॅडम तर काही आहे की टर्मिनेट करताना मिळणार काय नाही मिळणार किंवा प्रॅक्टिस झाला तर संपला सांगू देत ना, बदल काय नाहीये. आपण ते जी पैसे द्यायचा ते देणं बंधनकारक नाही आहे. मग आमचे पैसे करणारे त्याच्यात उपयोग करून कसा ठराव पाठवा.